नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. साखरेच्या विक्रीत कारखान्याचा विक्रमी खेळ, वाढलेल्या दराचा फायदा ऊस उत्पादकांना मिळणार. यंदा राज्यातील साखर कारखान्यांनी टप्प्याटप्प्याने साखर रिलीज तथा विक्री कोट्याचा वापर करत मोठ्या प्रमाणावर साखरेची विक्री केली आहे. आजवरच्या विक्रीत मोठा उच्चांक गाठला आहे. या पार्श्वभूमीवर कारखान्याकडे सध्या शिल्लक असलेला साठा, वाढलेले दर आणि कारखानदारांचा नफा पाहता या आर्थिक फायद्याचा हिस्सा ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना मिळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. साखर विक्री हंगामाच्या अंतिम टप्प्यात आणि आगामी सणासुदीच्या तोंडावर देशांतर्गत बाजारात साखरेच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. किरकोळ बाजारात साखर 60 ते 80 रुपये प्रति किलोपर्यंत विकली जात आहे. या वाढलेल्या दरामुळे शिल्लक साखरेच्या विक्रीतून कारखान्याला मोठा फायदा होणार आहे. या फायद्यातून शेतकऱ्यांना आर्थिक नफा होणार का, असा कळीचा प्रश्न उपस्थित होत आहे. एकूण राष्ट्रीय कोट्यापैकी महाराष्ट्रातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना दरमहा साधारण 7 ते 8 लाख टन साखर विक्रीची परवानगी दिली जाते. साखरेच्या विक्रीवर केंद्र सरकारचे पूर्ण नियंत्रण असल्याने कारखाने एकाच वेळी सर्व साठा बाजारात आणू शकत नाही. रिलीज कोट्यानुसारच टप्प्याटप्प्याने साखर विक्री करावी लागते.